दोन बायका फजिती ऐका ही उक्ती अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. असं असलं तरीही एकाच बायकोनं बहुसंख्य पुरुषांचं पोट भरतच असं नाही. आपल्याला दोन बायका असत्या तर किती मजा आली असती असा विचार करणारी पुरुष मंडळी अनेक आहेत. पण ज्यांची दोन लग्न झालीत त्यांनी एका बायकोला सोडलं तरी असतं किंवा पहिलीला चोरून दुसरीशी लग्न केलेलं तरी असतं. पण बिग बॉस OTTत आलेला युट्यूबर अरमान मलिकची स्टोरी हटके आहे. तो एकाच वेळी दोन बायकांसोबत राहतो. बिग बॉस मध्येही त्याच्या पत्नी पायल मलिक आणि कृतिका हे सहभागी झालेले आहेत. शो मध्ये एंट्री करताना अरमाननं अनिल कपूर यांना त्यांची लव्ह स्टोरी सांगितली तेव्हा तेही थक्क झाले. खरं तर अरमान टिकटॉकवर खूप प्रसिद्ध झाला होता. 2011च्या मार्चमध्ये त्याची कामानिमित्त पायल शर्माशी भेट झाली. दोघांनी एकमेकांना 6 दिवस डेट केलं आणि मग 7व्या दिवशी पायलनं घरातनं पळून जाऊन अरमानशी लग्न केलं. पायलने घरदार सोडून अरमानशी लग्न केल्यानं दोघांचं बॉन्डिंग खूपच घट्ट होतं. दोघांना एक मुलगाही झाला. पण हे बॉन्डिंग काहीसं ढिल्लं केलं ते पायलच्या मैत्रिणीनं. कृतिका बसरा तिचं नाव. पायलनं तिच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला कृतिकाला आमंत्रित केलं होतं. मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीतच कृतिका आणि अरमानची पहिली भेट झाली. या भेटीनंतर त्यांनी बाहेर जाण्याचा प्लॅन केला. पण तो प्लॅन रद्द झाला आणि कृतिकाला पायलच्या घरी 6 दिवस राहावं लागलं. याच काळात ती लग्न झालेल्या अरमानच्या प्रेमात पडली. कृतिका तशी हॉट आहे. 5.5 फूट उंची असलेली कृतिका दिसायलाही अगदी क्यूट आहे. पायल उंचीनं कमी आणि बारीक आहे. या दोघांमध्ये दिसायला कृतिका सुंदर असली तरी पायल कृतिकापेक्षा समजदार आहे. पण तरीही अरमान कृतिकाच्या सौंदर्यानं घायाळ झाला. 7व्या दिवशी दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं. ही बाब अरमाननं पायलला सांगितली. पण पायल अरमानचं नातं मित्रमैत्रिणीसारखं असल्यामुळे पायलला वाटलं की अरमान मस्करी करत असेल. पण अरमानने जेव्हा लग्नाचे फोटो पायलला पाठवले तेव्हा ते पाहून तिला कमालीचा धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. पायलने सांगितलं की तिच्या मनात आलं तर ती अरमानला सोडू शकली असती. पण अरमानला तिच्याशिवाय कोणीही नव्हतं. त्यामुळे तिने अरमानशी नातं तोडलं नाही. अरमाननं आपली सर्व संपत्ती आपल्या दोन्ही पत्नींच्या नावावर केली. तो स्वतःकडे 1 रुपयाही ठेवत नाही. सुरुवातीला 1.5 वर्ष कृतिकामुळे पायलच्या आयुष्यात भूकंप झाला. सारच उद्ध्वस्त झाल्यासारखं तिला वाटलं. पण आता एका मुलाला घेऊन बाहेर कुठं जाणार, त्यातून काय साध्य होणार याचा तिने विचार केला. या तिघांनी काही दिवस या विषयावर शांतपणे चर्चा केली. त्यानंतर पायलनं कृतिकाला स्वीकारलं. आज अरमान आणि पायलपेक्षा कृतिका आणि पायलमध्ये चांगले बॉन्डिंग आहे. दोघी मैत्रिणींसारख्या राहतात. दोघींमध्ये भांडणं होत नाही. कृतिकाच्या हातावर पायलच्या नावाचा तर पायलच्या हातावर कृतिकाच्या नावाचा टॅटू आहे. आता तर या तिघांना 4 मुले आहेत. सर्वजण एकाच छताखाली प्रेमानं राहतात. इतकंच नाही तर पायल आणि कृतिका एकाच वेळी प्रेग्नंट होत्या. दोघींचं डोहाळे जेवण अरमाननं एकाच कार्यक्रमात केलं होतं. पण अरमान दोघींबरोबर बेड कसा शेअर करतो? तो एकाच वेळी या दोघींबरोबर एकाच बेडवर रात्र काढतो की दोघींना दिवस वाटून घेतलेले आहेत? असे अनेक प्रश्न आता बिग बॉसच्या चाहत्यांना पडले आहेत. अरमान मोहपाट असल्याने तो चाहत्यांच्या प्रश्नांची देखील उत्तरे याच शो मध्ये देईल असं त्याच्या चाहत्यांना वाटतंय. अरमाननं 2च लग्न केलीत असंही नाही. पायलला भेटण्याआधीही त्याचं लग्न झालेलं होतं. अरमान हरियाणी आहे. लहान असतानाच त्याचं लग्न झालं होतं. पण पायलवर लग्न करण्यापूर्वी त्याचा घटस्फोट झाला होता. अर्थात तुम्ही अरमान सारखे 2-3 लग्न करायचा विचार करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही त्यांची संपत्तीही जाणून घ्या. त्याची 100 ते 150 कोटींपर्यंतची संपत्ती आहे. दोघींच्या नावावर 10 फ्लॅट आहेत. सप्रेम मराठी ब्युरो, मुंबई.